संजय शिरसाट यांचे गद्दार नेते दिघे साहेबांच्या मृत्यूवेळी अगदी शेवटच्या क्षणी हजर होते. चित्रपटात असं दाखवण्यात आलंय, तेच दिघे साहेबांना खांद्यावरून येताना दाखवलेत. मग संजय शिरसाट यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा प्रतिहल्ला करणारा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी केलाय. दिघे यांच्या हत्याचे पुरावे द्या की मृत्यूच्या चौकशीसाठी न्यायालयात जाण्यास तयार असल्याचं आव्हान देत केदार दिघे म्हणाले, निवडणुकीत फायदा उपटण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत वारंवार संशय निर्माण करणारे शिंदे गटाचे नेते नीच राजकारण करत आहेत. गेली 22 वर्ष सत्तेची पदं उपभोगत असताना आपल्या गुरूच्या मृत्यूबद्दल कोणतीही शंका त्यांना आली नाही. त्यावेळेला सत्तेचा मलिदा ते लाटत होते आणि आता लोकांमध्ये त्यांच्या गद्दारीबद्दल नाराजी असल्यानं स्वतःला हिरो दाखवण्यासाठी शिंदे गटाचे लोक घाणेरड्या पातळीवर उतरले आहेत. दिघे साहेबांचा मृत्यू झाला तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते. म्हणजे एकीकडे बाळासाहेबांना दैवत मानायचं आणि दुसरीकडे दिघे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करायचा. इतकं गलिच्छ राजकारण स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे हे घाणेरडे लोक करतात. असा हल्लाही केदार दिघे यांनी चढवलाय. आगामी निवडणुकीत शिंदे गटाचा धुराळा उडणार असल्यानं शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी तोंडाला येईल ते बोलायला लागलेत, असंही केदार दिघे म्हणालेत. मंत्रिमंडळामध्ये शिरसाट यांनी मंत्री न केलं गेल्यानं, महामंडळाचे अध्यक्षपद देऊन बोळवण केल्यानं ते त्यांचा संताप व्यक्त करत आहेत का, असाही हल्लाबोल केदार दिघे यांनी केलाय.